नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण गव्हाच्या पिठाची बिस्किटं तेही पातेल्यात गॅसवरती कशी बनवायची ते पाहणार आहोत। असं काही नाही की बिस्किट बनवण्यासाठी ओव्हन पाहिजे किंवा मायक्रोवेव्ह पाहिजे। आपण ती कढईमध्ये, कुकरमध्ये, पातेल्यात सहजरित्या बनवू शकतो। आणि गव्हाची पिठाची बिस्किटं म्हटलं की पौष्टिक बिस्किटं। मुलांना मैद्यापासून दूर ठेवायचं असेल तर तुम्हाला जर तुमच्या मुलांना जर बिस्किट आवडत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने गव्हाची बिस्किटं घरच्या घरी बनवू शकता। तुम्ही ते पाहू शकता, एकदम खुसखुशीत बिस्किटं झालेली आहेत आणि प्रत्येकाला सहजरित्या जमतील अशी ही बिस्किटची सोप्या पद्धतीने रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे। बिस्किट बनवण्यासाठी गव्हाचे पीठ 1 वाटी घेतलेले आहे। तुम्ही ते पाहू शकता। गरजेनुसार आपल्याला दूध हवं आहे आणि साखर मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे। वेलची पूड घेतलेली आहे। आपल्याला तूप लागणार आहे, पिठी साखर, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर। बिस्किट बनवण्यासाठीचं मी तुम्हाला वाटीचं प्रमाण सांगणार आहे। 1 वाटी जर तुम्ही गव्हाचे पीठ घेत असाल तर त्याच वाटीच्या मापाने पाव वाटी तूप घ्यायचं आहे। प्रत्येक ठिकाणी आपण वजनी प्रमाणात घेऊ शकत नाही, मग वाटीच्या मापात किंवा कपाच्या मापात जर तुम्हाला घ्यायचं असेल तर अशा पद्धतीने घेऊ शकता। ज्या वाटीच्या मापाने गव्हाचे पीठ घेतलेले आहे त्याच वाटीच्या मापाने मी सर्व प्रमाण घेतलेलं आहे। पाव वाटी तूप होतं आणि त्यामध्ये अर्धी वाटी पिठी साखर घातलेली आहे। साखर बारीक करून त्यामध्ये घातलेली आहे। तूप आणि साखर आपल्याला एकत्रित छान असं फेटून घ्यायचं आहे। पूर्णपणे पांढरं शुभ्र हे मिश्रण होईपर्यंत एकत्रित छान असं फेटून घ्यायचं। साधारणतः 2 मिनिटं मी अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने फेटून घेतलेलं आहे। तुम्ही फोर्कच्या साहाय्याने पण फेटून घेऊ शकता। तुम्ही ते पाहू शकता 2 मिनिटांना आपलं मिश्रण कसं तयार झालेलं आहे। छान असं पांढरं शुभ्र असं फ्लफी झालेलं आहे। त्यामध्ये वेलची पूड त्यामध्ये घालायची आहे। मी वेलची थोडीशी क्रश करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये घातलेली आहे। त्याच मिश्रणामध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचे पीठ घालायचे आहे। गव्हाचे पीठ सुरुवातीला चाळून घ्यायचं आहे। बिस्किट जरी आपण गोड बनवत असलो तर त्यामध्ये किंचितसं आपल्याला मीठ घालायचं आहे। कोणताही गोड पदार्थ बनवत असताना त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं तर त्याची चव छान लागते। एक चमचा त्यामध्ये बेकिंग पावडर घालायची आहे आणि अर्धा चमचा आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे। बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालून झाल्यानंतर मिश्रण छान असं एकत्रित करून घ्यायचं आहे। आपल्याला सुरुवातीला चमच्याच्या साहाय्याने करत होती, पण कोणतंही पीठ छान असं आपल्याला भिजवून किंवा मळून घ्यायचं म्हटलं तर त्या हाताच्या मदतीनं एकसारखं आपल्याला पीठ भिजवून घेता येतं। साखर आणि तूप एकत्रित फेटण्यासाठी मी पातेलं घेतलेलं, परंतु त्या पातेल्यात पीठ मला छान असं एकत्रित मळता येणार नव्हतं, म्हणून मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। तूप आणि साखरेला ओलसरपणा असतो, त्यामुळे त्यामध्येच आपल्याला पीठ सुरुवातीला भिजवून घ्यायचं आहे। गरज वाटली तर थोडंसं वरून तुम्ही दूध घेऊ शकता। सुरुवातीला जास्त त्यामध्ये दूध घालायचं नाही, नाहीतर मिश्रण एकदम पातळ होईल आणि बिस्किट छान अशी खुसखुशीत होणार नाहीत। त्यामुळे तुम्ही एकदम असं दूध घालू नका। मी साधारणतः 1/4 कप त्यामध्ये दूध घातलेलं आहे, परंतु तुम्ही गरजेनुसार थोडं थोडं त्यामध्ये दूध घेतलेलं आहे। मोठे 4 चमचे त्यामध्ये दूध पुरेसं आहे। त्यामध्ये थोडं थोडं दूध मिक्स करून पीठ छान असं आपण भिजवून घेतलेलं आहे। तुम्ही ते पाहू शकता, पिठाचा छान असा गोळा बनवून घेतलेला आहे आणि 5 ते 10 मिनिटांसाठी पीठ छान असं भिजण्यासाठी ठेवलेलं आहे। आणि ज्या आपण कोणताही ट्रे असू द्या किंवा कशात तुम्ही कोणत्या भांड्यात बनवणार आहे बिस्किट, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं। तुमच्याकडे बेकिंग ट्रे असेल तर तो तुम्ही वापरू शकता। माझं केक बनवण्याचं जे भांडं आहे त्यामध्येच मी बिस्किटं बेक होण्यासाठी ठेवणार आहे। बिस्किट बनवण्यासाठी एक लहानसा गोळा घ्यायचा आहे। पुरीच्या आकारात जेवढा गोळा घेतो आपण तेवढ्या प्रमाणात घ्यायचा आणि लहान लहान आकाराची बिस्किटं अशा पद्धतीने मी हातावरतीच बिस्किटचं असं शेप दिलेला आहे। अशा पद्धतीने मी बिस्किट बनवून घेतलेली आहेत आणि जे आपण केक बनवण्याचं भांडं आहे त्यामध्ये सर्व बिस्किट अशा पद्धतीने बनवून त्यामध्ये बेक होण्यासाठी ठेवणार आहे। तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर वरून थोडंसं ड्रायफ्रूट्स घालू शकता, पण तुम्ही काही घातलेली नाहीत। बिस्किटसाठी लागणारं पीठ भिजवून झाल्यानंतर गॅसवरती मी पातेलं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, कारण सुरुवातीला आपल्याला ते पातेलं छान असं गरम करून घ्यायचं आहे। मंद गॅसवरती छान असं पातेलं गरम होत होतं आणि इकडे बिस्किटं मी छान अशी बनवत होती। तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये बनवू शकता। मुलांना ज्या शेपमध्ये आवडतात त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता। माझ्याकडं बेकिंगसाठी लागणारा ट्रे नव्हता, त्यामुळे यामध्ये 3 आणि 3 6 बिस्किटं झालेली आहेत।
मी 3 ते 4 वेळा ते बेक करून घेणार आहे. गॅसवरती पातेलं गरम करण्यासाठी ठेवलेलं, ते पण छान असं गरम झालेलं आहे. त्यामध्ये एक जाळी ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने एक एकचं भांडं मी त्यामध्ये ठेवणार आहे आणि असं झाकण ठेवून मंद गॅसवरती आपल्याला हे बिस्किट बेक होऊ द्यायचे आहे. साधारणतः 20 मिनटं तरी मला हे बिस्किट बेक होण्यासाठी लागलेली आहेत. 10 मिनटानंतर बिस्किटची बाजू पलटून घ्यायची होती, परंतु मी इकडे बिस्किट बनवण्याच्या नादात त्याची बाजू काही लवकर पलटून घेतली नाही. बिस्किट छान अशी बेक झालेली, परंतु थोडीशी वरच्या बाजूनं बेक झाली नव्हती म्हणून त्याची बाजू मी पलटून घेतलेली आहे. तुम्ही चमच्याच्या साहाय्याने बिस्किटच्या बाजू पलटून घ्या, कारण खूप गरम असते. आपण त्यामध्ये पाणी वगैरे काही घातलेलं नसतं, त्यामुळे पातेलं बऱ्यापैकी गरम झालेलं असते. त्यामुळे अशा पद्धतीने चमच्याचा वापर करून तुम्ही बिस्किटाची बाजू पलटून घेऊन दुसऱ्या बाजूने बिस्किट एक 5 ते 10 मिनटासाठी बेक होण्यासाठी ठेवू शकता. 20 मिनटं झाल्यानंतर बिस्किट मी साईडला काढून घेतलेली आहेत. तुम्ही ते पाहू शकता, बिस्किट छान अशी बेक झालेली आहेत. अधूनमधून आपण एकदा चेक करून पाहायचं आहे. बिस्किट बेक झाल्यानंतर काढायचे आहेत खाली. सर्व राहिलेल्या मिश्रणाची पण मी बिस्किटे बनवून घेतलेली आहेत आणि अशाच पद्धतीने बेक करून घेणार आहे. जी बिस्किट बेक झालेली आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेते. तुम्ही ते पाहू शकता, दोन्ही बाजूनी छान असे भाजलेली आहेत. तुम्ही दुपारच्या वेळेत मुलांना खाण्यासाठी किंवा सकाळी चहाबरोबर खाण्यासाठी किंवा दूध बिस्किट खाण्यासाठी मैद्याची बिस्किटं देण्याऐवजी अशा पद्धतीने गव्हाची बिस्किटही बनवू शकता. एकदम खुसखुशीत ही बिस्किट होतात आणि चवीलाही छान लागतात आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहेत म्हटल्यानंतर ती पौष्टिक पण आहेतच. अशा पद्धतीने ही नक्की बनवून बघा. तुम्हाला एक बिस्किट मी तोडून दाखवते. बिस्किट हे गरमच आहे, थोडंसं थंड झाल्यानंतरही मी दाखवू शकले असते, पण तुम्ही ते पाहू शकता एकदम खुसखुशीत आतून पण बिस्किट झालेली आहेत आणि छान अशी बेक पण झालेली आहेत. तुम्ही कढईमध्ये किंवा पातेल्यामध्येही अशा पद्धतीने बिस्किट बनवू शकता. घरी असणाऱ्या साहित्यामध्येच प्रत्येकाला जमेल अशी ही सोपी रेसिपी आहे. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनेलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.